नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स जे आहेत ते आपण नेहमीच पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच 27 मार्च या तारखेचा भाग आपण पाहत आहोत. तर मंडळीनो, इथे बघा की अर्जुन हा झोपलेला असतो आणि तेवढ्यात त्याला चैतन्याचा कॉल येतो आणि तो कॉल रिसीव करतो. तर त्यावेळेस माहिती आहे का तुम्हाला चैतन्य काय बोलतो, की तो म्हणतो की अर्जुन, तू सायली वहिनीला सगळं खरं सांगून टाक, कारण साक्षीला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि तिला अटक झालेली आहे आणि सर्व साक्षीकडून कळण्या अगोदर तू सायली वहिनीला सर्व सांगून टाक. आता बघा, इथे अर्जुन खूप घाबरलेला आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो की साक्षीला सर्व माहीत असेल का आणि डीलबद्दल माहीत असेल का. हे जे बोलणं चालू आहे तेवढ्यातच ते बोलणं सगळं सायली ऐकत असते आणि त्यावेळेस ती म्हणते की काय, साक्षी जिवंत हे तुम्हाला माहिती होतं. आणि त्यामुळे ती म्हणते की तुम्ही माझ्याशी खोटं बोललाय, त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता तुमच्याशी नातं तोडते. आणि ती बघा बॅग भरायला घेते. अर्जुन तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु ती काही थांबायला तयार नसते. आणि प्रेक्षकांनो, यावेळेस तिनं बघा बॅग फुल केलेली आहे, बॅकपॅक केलेली आहे आणि जायला निघते. आणि त्यावेळेस अर्जुन बघा बायको बायको म्हणून आरडत असतो, परंतु ते हे त्याला स्वप्न पडलेलं असतं आणि त्याला खडकन जाग येते. त्यावेळेस बघतो तर काय, समोर सायली नसते, परंतु हे स्वप्न आहे हे त्याला जाणवतं. आता प्रेक्षकांनो, अर्जुन बघा बायको बायको असं करत वरतून तसाच आहे तसा खाली येतो आणि ओरडत असतो. त्यावेळेस बघा इथे विमल म्हणते की काय झालं. तेव्हा तो सांगतो की मम्मा डॅड, तुम्ही सायलीला सकाळपासून पाहिले का. मग त्यावेळेस मम्मा जी आहे ती म्हणते की नाही, मी तर नाही पाहिलं. आणि डॅड म्हणजेच प्रताप देखील म्हणतात की मी मागच्या बागेमध्ये सकाळी योगा करत होतो त्यावेळेस देखील तिथे ती नव्हती. मग त्यावेळेस विमल म्हणते की दादा, सकाळपासून सायली ताई किचनमध्ये देखील आलेल्या नाहीत. असं ऐकल्यानंतर बघा अर्जुनला अजूनच ट्रेस येतो आणि तो म्हणतो की मी स्वप्नात काही बोललो असेल का आणि तिनं मला सोडून गेली असेल का, असा विचार इथे अर्जुनच्या डोक्यामध्ये येतो. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की थांबा, मी अजून शोधतो आणि तुम्ही प्लीज मला सांगा ती कुठे दिसली तर. तेवढ्यातच बघा सायली जी आहे ती आतमध्ये येते आणि तिच्याकडे फुलांची पाटी असते आणि ती फुलं घेऊन आतमध्ये आल्यानंतर बघा त्यावेळेस ती म्हणते की काय झालं. तेव्हा कल्पना म्हणते की अगं, तू थोडा वेळ काही ते दिसली नाहीस तर तुझा नवरा बघ ते घाबरून गेला, त्याचे हातपाय थरथरायला लागलेत. त्यावेळेस सायली म्हणते की काय झालं अहो, मी फुलं तर आणायला गेले होते. आणि त्यावेळेस मग बघा अर्जुन म्हणतो की तुला सांगून जाता येत नाही का. त्यावेळेस सायली म्हणते की आहो, तुम्ही सकाळी अगदी गाढ झोपेत होतात आणि तुम्हाला उठवून मी सांगायचं होतं का की मी फुलं आणायला बागेमध्ये जाते, असं तर सांगू शकत नाही. आणि जर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं की आहो मी सकाळी उठून फुलं आणायला बागेत जाते असं म्हटल्यावर तुम्ही तेव्हाही रागवला असता आणि म्हणला असता की एवढी छोटी गोष्ट ही सांगायसारखी आहे का. यावेळेस बघा अर्जुन चिडून म्हणतो की तुला मी सरळ जरी बोलायला गेलो तर तू भांडणच काढतेस आणि मला तुझ्याशी बोलायचंच नाही, असं म्हणून बघा तो तावातावाने तिथून निघून जातो. आता प्रेक्षकांनो, कल्पना म्हणते की सायली, जरा अर्जुनला काय झाले बघ, तू जरा जास्त चिडचिड करतोय. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हो, मी आता आले त्यांना बघते, का ते चिडचिड करतात ते मलाही माहिती नाहीये. आणि त्यावेळेस बघा सायली ही अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि त्यावेळेस ती विचारते की काय झाले, काय एवढी चिडचिड करता आणि एवढे का घाबरलाय तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावर एवढी का काळजी दिसते. त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की बायको, तू मला कधीच सोडून जाणार नाहीस ना, तू मला प्रॉमिस कर की तू माझ्यापासून कधीच लांब जाणार नाहीस. आणि त्यावेळेस बघा सायली त्याचा हातात हात घट्ट पकडते आणि ती म्हणते की अहो, तुम्ही अजूनही अस्मिताताईंचाच विचार करताय का. मी अस्मिताताईला तेवढ्या पुरतंच बोललो होतं, कारण नवऱ्याचं खरं रूप काय आहे ते त्यांना जाणून देण्यासाठी मी बोलले होते, परंतु मी तुमच्यापासून कधीही लांब जाणार नाही. आणि हा जो घट्ट हात धरलेला आहे तो मी असाच धरलेला नाही, सोडण्यासाठी धरलेला नाही आणि तो हात सुटेल असं तुम्हाला वाटतंय का. यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की बायको, मला आज सकाळी खूप भयंकर स्वप्न पडलं होतं आणि मी स्वप्नात बघितलं की तू मला काहीही कारण नसताना माझ्यापासून दूर जातेस आणि माझ्याशी नातं संपवण्याचा विचार करतेस. तर यावेळेस बघा सायली जोरात हसते आणि ती म्हणते की अहो, असं कधीही होणार नाही आणि असे अभद्र स्वप्न तुम्ही पाहतच जाऊ नका आणि असे स्वप्न जरी तुम्हाला पहाटे जरी पडले ना तरी ते कधीही खरे होणार नाहीत, असं म्हणून ती निघून जाते बघा. आणि ते अर्जुन हा अजूनही अस्वस्थ असतो.
आता प्रेक्षकांनो बघा, सायली खाली आलेली असते, किचनमध्ये आलेली असते आणि त्यावेळेस ती विमलला विचारते की विमलताई तुम्ही भाजीसाठी मला सर्व काही कट करून द्या, मी भाजीला फोडणी घालते. असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच बघा अस्मिता सकाळचा नाश्ता करण्यासाठी येते आणि त्यावेळेस कल्पना सायलीला सांगते की अगं अस्मितासाठी जे दूध तयार करून ठेवलेलं आहे तेवढं प्लीज आणून देतेस का. असं म्हटल्यानंतर बघा अस्मिता इथे बसते आणि ते प्रताप विचारतात की मग माझा नातू कसा आहे. त्यावेळेस अस्मिता म्हणते की हो छान आहे. आणि एवढ्यातच बघा पार्सलवाल्याचा आवाज येतो आणि तो म्हणतो की अस्मिता दीक्षित. त्यावेळेस मग अस्मिता पार्सल घेण्यासाठी ती समोर जाते आणि त्यावेळेस ती सचिनला 2 ते 3 वेळा आवाज येतो आणि तेवढ्यातच बघा सचिन खाली येतो आणि तेव्हा अस्मिता म्हणते की सचिन माझं डेबिट कार्ड दे रे, मला ह्यांना पे करायचे. असं म्हटल्यानंतर सचिन डेबिट कार्ड देतो आणि जे पार्सल आहे ते घेतल्यानंतर परत डेबिट कार्ड जे आहे ते सचिनकडे देते आणि सचिन म्हणतो की मी आलो लगेच येतो. असं म्हणून सचिन घराबाहेर पडतो आणि त्यावेळेस अस्मिता बघा नाश्ता करण्यासाठी येऊन बसते. त्यावेळेस प्रताप म्हणतात की अस्मिता तुझं डेबिट कार्ड तू सचिनला वापरायला दिलंस. त्यावेळेस ती म्हणते हो मग काय झालं. असं म्हटल्यावर बघा सायली म्हणते की अस्मिताताई तुम्ही डेबिट कार्ड दिलं त्याचं काही नाही, परंतु तो त्या लायकीचा नाही आहे. असं म्हटल्यानंतर बघा कल्पनाही देखील तसंच म्हणते की तो तुझे पैसे वापरतोय आणि तू त्याला डेबिट कार्ड का दिलंस. असं म्हटल्यानंतर बघा अस्मिता म्हणते की तो माझा नवरा आहे आणि मी माझ्या नवऱ्याला माझे पैसे दिले काय, माझं डेबिट कार्ड त्याच्याकडं असलं काय आणि माझ्याकडं असलं काय, एक तर आहे ना. आणि त्यामुळे तुम्ही प्लीज त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेऊ नका आणि माझं डेबिट कार्ड आहे. असं म्हटल्यानंतर बघा कल्पना म्हणते की अगं तो तुझे पैसे खर्च करतोय आणि तो तुला माहिती आहे ना तो पैसे कुठं उडवतोय आणि त्याच्याकडे लक्ष ठेव की तो जरा पैसे कुठं घालवतोय. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुनही तिच्यावर चिडायला लागतो आणि त्यावेळेस मग ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही असा विचार करताय, पण तो माझा नवरा आहे आणि मी त्याला डेबिट कार्ड देईल किंवा माझे पैसे देईल, त्यामुळे तुम्ही प्लीज त्याच्यावर काहीही ऑब्जेक्शन घेऊ नका आणि तुम्ही त्याबद्दल काहीही ठरवू नका, मी माझ्या नवऱ्याला मदत करणार. असं म्हणल्यावर बघा सायली म्हणते की अस्मिताताई नवऱ्याला मदत करणे हे योग्यच आहे, परंतु तो पैसे कुठं खर्च करतोय आणि काय करतोय हे तर आपल्याला माहीत पाहिजे ना. मग त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणते की जेव्हा तो कॅनडामध्ये जॉब करत होता तेव्हा मी पाण्यासारखे पैसे खर्च करत होते आणि त्यावेळेस त्यांनी एकदाही मला विचारलं नाही की तू पैसा कुठं खर्च केलायस, त्यामुळे मीही त्याला विचारणार नाही. असं म्हणून बघा अस्मिता इथून ते दुधाचा ग्लास आहे तो घेऊन इथून निघून जाते आणि त्यावेळेस बघा लगेच अर्जुन चिडचिड करायला लागतो आणि अर्जुन म्हणतो की म्हणजे तो इथे आलाय तर आलाय आणि तो अस्मिताचे पैसे वापरणार आणि त्याचं लोन जे आहे तो फेडणार. असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की तुम्ही प्लीज आरडाओरड करू नका आणि एवढाही ताण घेऊ नका, तुम्ही शांत राहा. असं म्हणून ती शांत करण्याचा प्रयत्न करते. पण त्यावेळेस बघा प्रताप म्हणतो की मी शांत राहणार नाही आणि आता सचिनही बाहेर गेलेला आहे, त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता जाऊन अस्मिताला जाब विचारणार आहे. आणि त्यावेळेस बघा कल्पना म्हणते की चला मी पण येते. असं म्हणून दोघेही जायला निघतात. तेवढ्यातच सायली म्हणते की थांबा आई बाबा तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण अस्मिताताईला बोलून काहीही उपयोग होणार नाही. मग त्यावेळेस बघा प्रताप म्हणतात की मग काय करायचं, नुसतं हातावर हात ठेवून बसायचं का. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की नाही, आपल्याला असं काही करता येईल का जे पैसे ज्या बँकेचं डेबिट कार्ड आहे तिथूनच जर पैसे ट्रान्सफरच नाही झाले तर असं आपल्याला काही करता येईल का. एखाद्या मॅनेजरशी वगैरे ओळख असून आपल्याला तात्पुरतं ते सर्व काही कार्ड जे आहे ते बंद करता येतील का. मग त्यावेळेस बघा इथे प्रताप म्हणतो की असं दुसऱ्याच कार्ड आपण टेम्पररी डिपॉझिट करायला नाही सांगू शकत, परंतु जर मी हे सर्व त्यांना सांगितलं, समजावून सांगितलं तर तेही करू शकतात. मग त्यावेळेस बघा सायली बाबा नक्की ट्राय करा, कारण असं जर आपण केलं तर एका दगडात 2 पक्षी मरतील. म्हणजेच यालाही सचिनलाही पैसे मिळणार नाहीत आणि पैसे मिळत नाहीत म्हणल्यावर तो त्याचं खरं रूप जे आहे तो अस्मिताताई समोर आणेल आणि अस्मिताताईलाही सचिन कसा आहे हे कळण्यासाठी मदतच होईल. त्यामुळे एका दगडात आपले दोन्ही पक्षी मरतील. असं म्हटल्यानंतर बघा कल्पना म्हणते की सायली तुझ्या तोंडामध्ये साखर पडो, कारण तू जे काही बोललीस तर ते खरंच व्हायला पाहिजे. आणि यावेळेस बघा प्रताप म्हणतो की हो माझ्या एका ओळखीचा तिथे माझा मित्र आहे राकेश सत्य म्हणून, तर मी त्याच्याशी बोलून बघतो. आणि त्यावेळेस बघा मग अर्जुन म्हणतो की आई बाबा मी आणि सायली जरा कामानिमित्त बाहेर जाऊन येतो आणि ते काय होतंय ते आम्हाला नक्की कळवा. आणि यात सगळ्यांचं बोलणं चालू असतं. त्यावेळेस बघा या प्रिया मॅडम आत्ताशी झोपून बाहेर आलेल्या असतात आणि त्यावेळेस ती बघते तर काय अर्जुन आणि सायली हे दोघे जण बाहेर
निघण्यासाठी जात आहेत आणि त्यावेळेस मग लगेच ती विचार करायला लागते. आणि बघा इकडे अर्जुन म्हणतो की आई बाबा आम्ही बाहेर गेल्यानंतर इथे सचिननं जर काही गोंधळ घातला तर मला नक्की कॉल करून कळवा आणि बँकेमध्ये देखील काय होतं हे याचीही मला अपडेट्स देत राहा. असं म्हटल्यानंतर बघा विमल म्हणते की सायली ताई तुम्हालाही बाहेर जायचं आहे ना, मग या बघू नाश्ता करून घ्या, मी तुम्हाला वाढते. असं म्हटल्यावर बघा सायली म्हणते की नको विमल ताई माझी मी वाढून घेते. आणि त्यावेळेस नाश्ता करण्यासाठी सायली बसते आणि नाश्ता करण्यासाठी बसल्यानंतर बघा इथे तन्वी विचार करते की म्हणजे आजही हे दोघे जण एकत्र बाहेर जाणार, म्हणजे हे माझ्यासाठी शोध घ्यायला जाणार असणार आणि यांच्यावर लक्ष ठेवणं आणि यांच्या मागे मागे जाणं म्हणजे हा तर माझा जॉबच झाला आहे, चला आता यांचा पाठलाग करा. असं म्हणून बघा तन्वी इथे येते आणि इथे आल्यानंतर ती म्हणते तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का. आणि त्यावेळेस विमलला ती म्हणते की विमल अश्विन गेलाय का ग आणि तो डब्बा घेऊन गेलाय का. त्यावेळेस ती विमल म्हणते की नाही त्यांनी डब्बा घेऊन गेलेला नाही, मी डब्बा भरलाय परंतु ते घेऊन गेले नाही. मग त्यावेळेस बघा तन्वी म्हणते बरं ठीक आहे अश्विनसाठी आज डबा मीच घेऊन जाते, कारण लंचला त्याचा योग्य टाईम नसतो आणि त्याला भूक लागलेली असते, म्हणजे त्याच्याजवळ डब्बा असलेला बरा ना. असं म्हटल्यानंतर बघा ती म्हणते की अर्जुन तुमच्याबरोबर मी येते, मला प्लीज ड्रॉप कराल का. असं म्हटल्यावर बघा कल्पना म्हणते की अगं तुझं अजून काहीच आवरलेलं नाही आणि मग तू कशी काय त्यांच्याबरोबर जाणार. मग यावेळेस बघा तर मी म्हणते की आले की मी 10च मिनिटात सर्व काही आवरून येते आणि घरातली कामं काय आई मी आल्यानंतरही घरातली कामं करेल. असं म्हटल्यानंतर बघा सायली म्हणते की बरं ठीक आहे मग जा तू लवकर आवर आणि लवकर येतोपर्यंत आम्ही तुझी वाट बघत इथे थांबतो. असं म्हटल्यानंतर बघा तन्वी पळतच तिथून जाते आणि तिच्या मनात एक डब्बा देण्यासाठी तिला घराबाहेर पडायचं नसतं, तर या दोघांचा पाठलाग करण्यासाठी तिला घराबाहेर पडायचं असतं. आणि यावेळेस बघा इथे अर्जुनला एक मेसेज येतो आणि त्या मेसेज वंदनाचा असतो आणि ती म्हणते की मी थोड्याच वेळात तिथे पोहोचेन आणि अर्जुन तिला मेसेज करतो की आम्हाला थोडा वेळ लागणार आहे. आता प्रेक्षकांनो बघा इथे प्रताप जे आहे ते म्हणतात की कशाला घेऊन जाताय तिला, जा तुमचं तुम्ही. मग त्यावेळेस बघा सायली तिचा प्लॅन सांगते आणि ती म्हणते की नाही ती आलेलीच बरं होईल, कारण मी तिला एका अशा ठिकाणी गुंतवून ठेवेन की ती आमच्या मागोमाग येणारच नाही. आणि त्यावेळेस प्रताप म्हणतो की नको ग राहू दे तिला, जा तुमचं तुम्ही जा. असं म्हटल्यावर बघा सायली सर्व काही तिचा प्लॅन आहे तो सांगते आणि त्यामुळे मग ते दोघेही तिला घेऊन जाण्यासाठी तयार होतात. आणि त्यावेळेस बघा तन्वी ही त्यांच्याबरोबर जाण्यासाठी गाडीमध्ये बसते आणि त्यावेळेस तन्वी म्हणते की काय तुम्ही कुठल्या एरियामध्ये जाणार आहात सांगाल का मला, कारण तुम्हाला मला ड्रॉप करण्यासाठी उगाचच वळसा घेऊन यायला नको. यावेळेस बघा सायली म्हणते की काही वळसा वगैरे घेण्याची गरज नाही आहे, चल तुला सोडतोय ना आम्ही. असं म्हटल्यावर बघा तेवढ्यातच तिला कॉल येतो आणि तो कॉल मैनाचा असतो, त्यामुळे ती तो कॉल काही रिसीव करत नाही. आणि इकडे बघा मैना आणि सदाला ज्या ठिकाणी ठेवला आहे इथे सदा खूपच आजारी आहे आणि त्याला खूपच धाप लागते आहे. आणि त्यावेळेस मैना सतत बबलीला ट्राय करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस सदा म्हणतो की अगं मिनीला वगैरे कॉल कर की. त्यावेळेस ती म्हणते की नाही यांच्याकडे वीक खायला सुद्धा पैसा नाही आहे आणि आपल्याला सदा पैसा देऊ शकतो ती म्हणजे बबलीच आहे. आणि त्यामुळे परत ती बबलीला कॉल करते, तर बबली परतही कॉल रिसीव करत नाही. मग त्यावेळेस बघा सायली म्हणते की अगं महत्त्वाचा कॉल असेल तर घे की. मग त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की नाही अगं ते मार्केटिंगवाले सतत कॉल करतात, उघड डोकं आउट करतात. आणि त्यावेळेस बघा यांना तिच्यावर डाऊट आलेला असतो, परंतु ती काही खरं बोलत नाही. आता बघा ती म्हणते की अर्जुन तुम्हाला जर वेळ लागत असेल तर तुम्ही मला इथे पुढच्या मार्केटमध्ये सोडलं तरी चालेल, तिथून माझी मी जाईल. असं म्हटल्यानंतर बघा इकडे परत मैना ही तिला सतत कॉल ट्राय करत असते आणि ते प्रिया काही तिचा कॉल घेत नाही. आणि ती इकडे अर्जुनला आणि सायलीला तिचं बोलणं चालूच असतं आणि ती म्हणते की प्लीज मला इथे सोडा. त्यावेळेस तो म्हणतो की नाही मी तुला डायरेक्ट गेटजवळ नेऊन सोडतो. तेव्हा ती म्हणते की नको तुम्हाला उगाचच वेळ होईल, मीरा जाईल की तिथून रिक्षाने. मग सायली म्हणते की रिक्षाने तुला जायचंच होतं तर मग घरूनच जायचं की आम्हाला कशाला थांबवून घेतलंस. मग आता बघा तन्वीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की जर यांनी मला गेटपर्यंत सोडलं तर मी यांचा पाठलाग करू शकत नाही आणि यांनी जर मला अलीकडंच सोडलं तर बरं होईल, कारण मला अश्विनला डब्बा देण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, तर मला यांचा पाठलाग करायचा आहे, त्याचमुळे मी घराबाहेर पडलेली आहे. परंतु हे दोघे काही असं होऊन देण्याची लक्षणं नाहीत. आता बघा प्रेक्षकांनो यांच्या प्लॅननुसार कल्पना ही अश्विनला कॉल करते आणि म्हणते की अरे अश्विन तन्वी ही तुझ्यासाठी डब्बा घेऊन आलेली नाही आहे आणि ती सकाळपासून जेवलेलीही नाही, त्यामुळे दोघांचं
दोघांचाही डब्बा मी एकत्र पाठवलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही दोघेही जेवून घ्या असं कल्पनाने सांगितल्यानंतर बघा अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे आणि तन्वी कुठेपर्यंत आली असेल अशी विचारपूस वगैरे करतो आणि कॉल कट झाल्यानंतर परत तो म्हणतो की अरे आज मम्माने स्वतःहून कॉल केला आणि तन्वी आली हे सांगितले आणि तन्वी जेवली नाही म्हणून तिने दोघांनी डब्बा पाठवलाय. म्हणजे हळूहळू तन्वीबद्दल सर्वांच्या मनामध्ये काहीतरी होतंय असं म्हटल्यानंतर बघा तन्वी ही गाडीतून उतरते आणि अर्जुनला सायलीला ती म्हणते की जा तुम्ही आता जाऊ शकता असं म्हटल्यावर सायली म्हणते की नाही नको तू आतमध्ये जाऊस तर राहून आम्ही थांबतो तू जा अगोदर असं म्हटल्यानंतर बघा ती अर्जुनही तिला आतमध्ये जायला सांगतो आणि ती गेटपर्यंत गेली. तोपर्यंत हे दोघेही तिथून काही हलत नाहीत आणि यावेळेस ही वॉचमॅन जवळ आल्यानंतर ही मनात विचार करते की तुम्ही जा पहिले, तुम्ही गेला की मी हा डबा वॉचमॅन जवळ देणारच आहे आणि तुमचा पाठलाग करायला येणार आहे, त्या अगोदर तुम्ही जा. आणि बघा ती वॉचमॅनला डब्बा देऊन जाणार तोपर्यंत अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणतो अरे तन्वी आलीस तू आणि बरं झालं लवकर आलीस की असं म्हटल्यानंतर तन्वी म्हणते की काय रे अश्विन तू बाहेर कसं काय आणि तुला काय माहिती आहे की मी इथे येणार होते. मग त्यावेळेस बघा अश्विन म्हणतो की मला मम्माचा कॉल आला होता आणि तिनं म्हटली की तन्वी तुझ्यासाठी डब्बा घेऊन येत आहे आणि त्यावेळेस बघा तो म्हणतो की चल आपण दोघेही एकत्र लंच करूयात. त्यावेळेस तन्वी म्हणते की नाही नको अरे तुझ्या एकट्याचा डब्बा दिला असेल आणि तो तुला पुरणार नाही, मी घरी जाऊन करीन की जेवण असं म्हटल्यावर बघा तो म्हणतो की नाही मम्मानी म्हटलंय की दोघांचाही मी डब्बा दिलेला आहे. यावेळेस बघा तन्वी मनात विचार करते की या कल्पनाला काय गरज होती दोघांचाही डब्बा देण्यासाठी, आता मला इथंच अडकून राहावे लागलं. आणि आता बघा अश्विन तिला जबरदस्तीने आतमध्ये घेऊन जातो आणि लंच करण्यासाठी दोघेही कॅन्टीनमध्ये बसलेले असतात. आणि त्यावेळेस बघा इथे तन्वी म्हणते की आता मला जेवढं मी ताटात वाढून घेतलंय तेवढंच संपवते आणि मला जायला पाहिजे असं म्हटल्यानंतर बघा इथे अश्विन म्हणतो की एवढी काय घाई आहे तुला जायचं, थांब की एकत्र नाश्ता एकत्र जेवण करून मग जा असं म्हटल्यानंतर ती म्हणते अरे अश्विन तुला माहिती आहे ना अस्मिताचा आणि बाळाचा सर्व लोड जो आहे तो विमला आणि मम्मावर पडेल आणि ही सायली मात्र फक्त फिरतीवर असते आणि घरी कोणीही मदत करण्यासाठी नाही आणि मला त्यांना मदत केली पाहिजे असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो अगं हो तू मदत करच की पण अगोदर तुझं तू जेवण कर, स्वतःकडे तरी लक्ष दे आणि हा डबा फिनिश झाल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीस. आणि असं म्हटल्यावर बघा इथे तन्वी मनातच विचार करते की आता काहीही करू नये, ह्या डब्याची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे आणि या म्हणजे सायली आणि अर्जुनकडे मला लक्ष दिले पाहिजे. आतापर्यंत ते दोघे निसटलेही असतील असं म्हटल्यानंतर बघा तेवढ्यातच तिथे एक माणूस जो आहे तो पेशंटचं रिपोर्ट्स घेऊन दाखवण्यासाठी येतो आणि त्यावेळेस बघा तो लगेच अश्विन रिपोर्ट्स बघण्यासाठी उठतो आणि त्यावेळेस मग हिच्या डोक्यात प्लॅन येतो की हा डबा काहीही करून संपवला पाहिजे आणि त्यामुळे ती ग्लासने तो डब्बा खाली पडते. आता प्रेक्षकांनो बघा हे दोघे जण अर्जुन सायली कॅफेमध्ये पोहोचलेले असतात आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की वंदना नक्की येईल, तिला सापडेल हा कॅफे. त्यावेळेस सायली म्हणते की हो मी व्यवस्थित लोकेशन पाठवलेलं आहे त्यामुळे नक्कीच ती येईल. आणि तेवढ्यातच बघा वंदनाचा कॉल येतो आणि ती म्हणते की मग बाहेर आलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठे आहात वगैरे ती विचारपूस करते आणि त्यावेळेस अर्जुन तिला आतमध्ये बोलावतो आणि बघा तेव्हा वंदना ही आतमध्ये आलेली असते आणि हे दोघे जणही तिला बसायला सांगतात. ती बसतात. बसल्यानंतर मग लगेच सायली म्हणते की आपण इकडचं तिकडचं काही बोलायला नको, आम्ही डायरेक्ट मुद्द्यावर येते असं म्हटल्यानंतर इकडे बघा तन्वी ही ग्लास घेण्याचं नाटक करते आणि ग्लास घेताना जो भाताचा डब्बा आहे तो तिच्याकडनं खाली पडतो आणि ती परत आरडाओरड करते की जसं काय तिच्याकडनं चुकून डब्बा पडला आहे आणि ती म्हणते की अरे अश्विन खरं सॉरी चुकून पडले, अरे ते सहजच माझ्याकडनं ग्लास घेताना ग्लासचा धक्का लागला. आणि त्यावेळेस बघा अश्विन म्हणतो की तू तर जेवली आहेस ना पोटभर. मग त्यावेळेस सायली म्हणते हो माझं पोट भरलंय पण खरंच अश्विन सॉरी अरे माझ्याकडनं चुकून पडला असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो की काही हरकत नाही ठीक आहे असं म्हटल्यावर बघा आता इकडे प्रतिमाच्या रूममध्ये सुमनी येते आणि सुमन म्हणते की प्रतिमाताई मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावेळेस प्रतिमा म्हणते की काय की ये बस बोल काय बोलायचंय तुला. मग यावेळेस बघा सुमन म्हणते की मला दादाकडे जायचं ठरवलंय आणि मला दादाकडे जायचंय. त्यावेळेस बघा प्रतिमा म्हणते की हो अगं तुलाही थोडासा चेंज पाहिजे पण मग तू गेल्यानंतर कधीपर्यंत वापस येशील, परत येशील. त्यावेळेस बघा सुमन म्हणते की नाही मी परत येणार नाही, कायमचाच जाण्याचा विचार करते. आणि त्यावेळेस बघा इथे प्रतिमाला धक्काच बसतो आणि त्यावेळेस ती म्हणते की नाही सुमन तू असं करू शकत नाहीस, मला वाटलं थोडे दिवस जाणार आहेस परंतु तू इथून जाण्याची काहीही गरज नाही. आणि त्यावेळेस सुमन म्हणते की नाही मला इथं नवराच नाही म्हटलं, मला इथं राहण्याची इच्छाच होत नाही. त्यावेळेस बघा प्रतिमा म्हणते की अगं मी तर नव्हते, तू एवढे वर्ष किती छान
घर सांभाळलंयस आणि घराला माया दिलीस, सुख दिलीस, त्यामुळे तू इथून जाऊ शकत नाहीस आणि तू इथे नसशील तर माझं काय होईल याचा विचार केलायस का सुमन? तू प्लीज अगं आम्हाला सोडून जाऊ नकोस, आमचा विचार कर आणि आम्हाला सोडून तू खरंच जाणार नाहीस ना. यावेळेस मग सुमन म्हणते बरं वहिनी मी नाही जात असं म्हणून त्या दोघी खूपच इमोशनल होतात बघा. आणि प्रेक्षकांनो यावेळेस सुमन ही दादाकडे जाण्याचा विचार टाळते आणि त्यामुळे प्रतिमा ही खुश होते आणि त्यावेळेस ती म्हणते की माझ्यापेक्षाही जास्त या घरावर तुझा हक्क आहे आणि रविराज नंतर या घरावर ज्याचा कोणाचा हक्क असेल ती म्हणजे तू आहे सुमन असं म्हटल्यानंतर बघा इथे दुसरीकडे म्हणजेच कॅफेमध्ये इथे अर्जुन हा बबलीचा लहानपणीचा फोटो इथे वंदनाला दाखवत असतो आणि त्यावेळेस वंदना ही तिला खूप राग येतो आणि तेव्हा ती म्हणते प्लीज हा फोटो पटकन माझ्या बाजूला करा तो फोटो जरी बघितला तरी माझ्या डोक्यामध्ये अगदी तिडीक जाते. आणि त्यावेळेस मग ती म्हणते की तो एवढे वर्ष झालं तिला माझ्यापासून जाऊन आहे परंतु तो क्षण जो आहे तो मला अजूनही डोळ्यासमोर आहे आणि तिचा चेहरा अजूनही पूर्णपणे माझ्या डोळ्यासमोर आहे. मी अजूनही तिचा चेहरा विसरलेली नाहीये. आणि यावेळेस बघा सायली म्हणते की त्यावेळेस जे काही घडलं ते प्लीज तुम्ही आम्हाला सांगू शकता का? मग यावेळेस बघा ती म्हणते की तो क्षण मी अजिबात विसरलेली नाही, जे आहे मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकते. आणि त्यावेळेस बघा वंदना ही सांगायला जाते आणि त्यावेळेस ती म्हणते की माझा सोहम खेळत होता आणि माझ्या सोहमची बॅट जी आहे ती तन्वीनं चोरली होती, म्हणजेच बबलीनं चोरली होती आणि ती बॅट त्यांनी घेतली म्हणून ती म्हटली की नाही ती माझीच बॅट आहे. आणि त्यावेळेस माझा सोहम तिला चोरटे असं म्हटला आणि त्यामुळे तिला खूप राग आला आणि तिने त्याला एवढी मारहाण केली, खूप मारहाण केली. आणि मग त्यावेळेस वंदनाच्या मुलाने देखील त्याला एक जे विस्तवाचं काडी जी असते ती त्याच्या गळ्याला लावते आणि त्यावेळेस मग तन्वीला बघा तिथे भाजलेलं असतं, म्हणजेच बबलीला भाजलेलं असतं आणि त्यावेळेस मग ती भाजल्यामुळे रागामध्येच सोहमला एका दगडावर ढकलून देते आणि त्यावेळेस तो बेशुद्ध अवस्थेत होतो. मग तेव्हा वंदनाही बाहेर येते आणि त्यावेळेस विचारते की सोहम तुला काय होतंय आणि त्यावेळेस बघा हे सर्व काही इथे सायलीला सांगितल्यानंतर सायली म्हणते की आता तुमच्या मुलाला बरं वाटत असेल ना? त्यावेळेस ती म्हणते की नाही अजूनही माझा मुलगा त्याची शिक्षा भोगतोय. आता बघा प्रेक्षकांनो इकडे प्रिया ही हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली आहे आणि त्यावेळेस ती मनात विचार करते की या बोरिंग डब्यापासून आणि त्या बोरिंग अश्विनपासून पण मी दूर झाले, बरं झालं. परंतु हे दोघे जण कुठे गेले असेल, अर्जुन सायली आता कुठे गेले असेल आणि मी कसं शोधू त्यांना, असा विचार इथे प्रियाच्या मनात येतो. वंदना म्हणते की अजूनही मी आणि माझा मुलगा त्याची शिक्षा भोगतोय आणि त्यावेळेस तिने एवढं जोरात त्याला ढकलून दिलं होतं की त्याचा मणका अजूनही व्यवस्थित झालेलं नाही आणि त्यामुळे त्याला अजूनही चालायला येत नाही. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते अर्जुनने तिला कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी सर्व काही खरं बोलण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस ती म्हणते की हो मी सर्व काही खरं बोलेन. आणि यावेळेस बघा सायली ही तिच्या रूममध्ये म्हणजे तन्वीच्या रूममध्ये जाते आणि त्यावेळेस तिच्या मोबाईलमध्ये सदा महिन्याचं लोकेशन जे आहे ते सायलीला सापडतं. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो की सदा महिना हे अर्जुन सायलीच्या हाती लागतील का नाही. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे न्यू अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.